शिवराय फक्त बोलायचं, अंगावर काटे आले पाहिजे, दाढी वाढवायची, किळे लावायचे, यांना शिवराय समजत नाही. शिवरायांच तुम्ही शिवरायांचे खरं वंशज होत्या. वंशज व्हायला काय त्यांच्या कुळात जन्माला आले पाहिजे असं काही नाही. आपण शिवरायांना मानतो, त्यांचे विचाराचे वंशज आपल्याला व्हायचंय. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना, शिवरायांच्या मावळ्यांना जय शिवराय. खरं तर आपल्या गावामध्ये याच्या आधी कधी अशा स्पर्धा होत नव्हत्या. आपल्या गावातले किंवा प्रत्येक गावातल्या मुलांचा एकच एक कॉमन इश्यू असतो का आपल्याला बोलले जात नाही, बोलून दिल्या जात नाही. आणि आपण खाली असं किती पण बोललो ना, जेव्हा आपण समोर उभारून बोलायचं तेव्हा आपल्या गुडघ्यापासून पाय कामच नाही करीत खाली. खरंय ना? अनुभवाला कोणाला. त्याच्यासाठी काय करायचं असतं, आपण तुम्हाला अभ्यास करताना पण प्रत्येक वेळेस असा अनुभव आला असेल, जेव्हा तुम्ही पाठांतर करता आणि जेव्हा पेपर द्यायचा असतो तेव्हा ते विसरले जाते. त्यामुळे शिवराय हा अभ्यासाचा किंवा पाठांतरणाचा विषय नाही. शिवराय कधी पण आपण शिवरायांवर बोलायचं ना, तर शिवराय समजून घ्यायचे. जेव्हा आपण शिवराय समजून घेऊ तेव्हा आपल्याला पाठांतर करायची गरज नाही किंवा आपले हातपाय थरथर कापणार नाही बोलताना. समोर 10 पब्लिक राहू द्या, नाही तर 10,000 राहू द्या, आपल्याला समजू. शिवरायांनी काय केलं, आता तुमचे मित्रमंडळ आहेत, शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना काय केलं, आधी मित्र निर्माण केले. स्वराज्य नंतर झालं, आधी मित्रमंडळ निर्माण केलं. म्हणून आपण शाळेमध्ये असताना, समाजामध्ये असताना, गावामध्ये असताना मित्रांबद्दल द्वेष कधीच मनात ठेवायचा नाही. 10 मित्रांनी करायचे, 2च करायचे, पण जिगरी. तानाजी मालुसरे हे शिवरायांचे सेनापती नव्हते, सैनिक नव्हते, ते शिवरायांचे जिगरी मित्र होते. तुम्ही काय बोलता, बेस्टी. आणि स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून आपल्या मित्रासाठी, आपला मित्र संकटात आहे ना, आणि मग मी कशाला माझ्या घरात आनंद करू. मित्र जर संकटात असेल तर मी त्याच्या संकटामध्ये ढाल बनून त्याच्या आधी त्याच्या समोर उभं राहील. याला मित्रपणा म्हणतात. आणि त्याच वेळेला काय होतं, औरंगजेबाच्या सैन्यामध्ये सैनिक भरपूर होते. शिवरायांचं सैन्य जेमतेम 10-5 हजाराचं आणि त्याचं लाखोनं होतं. पण सैन्य म्हणजे कामाला, काम करणारा काय असतो, काही विपत्ती आली, तुम्ही कोणाकडे कामाला गेले, भला मोठा सापडीत लपळाला गेले, येणं देणं नाही, आपल्याला काही घेणं. पण त्यांनी मित्र कमवले. मित्र अडचणीत, तानाजी सगळ्यात पुढं. म्हणून तुम्ही काय करा, आधी मित्र जाऊना, मित्रपणा जपा आणि मैत्रीत गद्दारी अजिबात नाही. शिवरायांनी मित्र कमवले. त्यानंतर आज तुम्ही बाहेर कितीही बोला बरं का शिवरायाबद्दल, असं करा ते करा, पण शिवरायांचा फक्त बोलायचं नाही. शिवरायांचा प्रत्येक गुण, प्रत्येक रविवारी एक एक गुण आत्मसात करा. सगळ्यात आधी आज पहिला आत्मसात करा, मैत्रिणी बोलायची कट्टरतेने. मान्य तुम्हाला? त्याच्यानंतर शिवरायांनी मरोपर्यंत आपल्या आई साहेबांचा शब्द प्राणोपर्यंत जपला. प्राण जाय पर वचन न जाय. आपल्या घरातल्या वयोवृद्ध माणसांचा, आई वडिलांचा, बहीण भावाचा नेहमी आदर करायचा. तर आपल्याला शिवराय समजतील. शिवराय फक्त बोलायचं, अंगावर काटे आले पाहिजे, दाढी वाढवायची, किळे लावायचे, यांना शिवराय समजत नाही. शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये ना कायम आपल्या मातोश्रींना मान दिला, पत्नींना मान दिला. आणि जीवा भावांचे जेव्हा शिवराय राजे होते, पण त्यांनी आपल्या मित्रांना कधी असं राजे पण दाखवलं नाही, की त्यांच्या सोबत मित्र म्हणूनच राहिले. तुम्ही घरातल्या आजपासून एक वचन घ्या, सकाळी उठल्यानंतर आपलं आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आई वडिलांचं दर्शन घ्यायचं आणि आई वडिलांना नेहमी मान द्यायचा. तरच तुम्ही शिवरायांचे खरं वंशज होत्या. वंशज व्हायला काय त्यांच्या कुळात जन्माला आले पाहिजे असं काही नाही. आपण शिवरायांना मानतो, त्यांचे विचाराचे वंशज आपल्याला व्हायचंय. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.